हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागतामध्ये मला देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन बाईक आणवलं ही आहे रॉयल एनफिल्डची गरीला 450 लेटेस्ट मॉडेल आहे. आज तुम्हाला मी या गाडीचा रिमोट दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस झालेले आहेत मी म्हणजे बघू शकता की रॉयल एनफिल्डचा जो लोगो आहे तो आणि टाकीचा कलर तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला कलर पण वेगवेगळे असणार आहे व्हेरियंट वाईज. आणि मेन म्हणजे तुम्हाला समजताना यामध्ये फीचर काय काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय, पॉवर किती येतो, टॉर्क किती येतो, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. हेडलाईट तुमची असणार आहे हे LED मध्ये दिलेली असणार आहे. तुम्हाला वरच्या मध्ये दोन हे दिले असणार DRL आणि तुम्हाला लो बीम आणि हाय बीम तुम्हाला दोघं दिले असणार आहे. ठीक आहे. आणि टर्निंग लाईट तुमची असणार LED मध्ये दिली असतील. ठीक आहे. आणि इथं तुमचं असणार आहे नंबर प्लेटमध्ये आपण दिले असणार आहे. टेलिस्कोप सस्पेन्शन आणि पुढच्या टायर तुम्हाला साईज असणार आहे ही टायरची साईज असेल. एक मिनटं मला पहिले बघू दे टायरची साईज किती येते. टायरची साईज मित्रांनो 120/70/17ची तुमची दिसणार आहे हे ऑलोवेल्स. ठीक आहे. आणि डिस्क ब्रेकची साईज तुम्हाला असणार आहे 320 mm दिली असणार आणि सेंटर तुम्हाला दिली असणार आहे आपल्या ABSची पण प्लेट दिली असणार ती पण. ठीक आहे. आणि शॉकअप्स तुमची असणार आहे हे टेलिस्कोपमध्ये दिसणार आणि बायोब्रेज तुम्हाला कॅलिबर दिली असणार आहे. दोघं साईड तुम्हाला दिली असणार रिफ्लेक्टर. इथं तुमचं हे जे असणार आहे आपलं तुम्हाला लिक्विड कोडमध्ये दिलेली असणार आहे आणि हे तुमचं हे ते कूलिंग सिस्टम दिली असणार आहे इथं. ठीक आहे. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. इंजिनच्या गाडी तुम्हाला गाडी दिली असतात ते पण तुमचं असणार आहे बेटामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि हा पार्ट जो आहे तुझा सायलेन्स असतो तुमचा हा पूर्णपणे मीटरमध्ये दिसते. O2 सेन्सर तुमचे 2 असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलो, इंजिन तुमचं असणार आहे 452 सीचं तुम्हाला इंजिन दिलेलं असतं यामध्ये. जे तुमचं आधीचं होतं ते सेमच असणार त्यामध्ये दिलेलं या ठिकाणी. टाकी पण तुमची सेमच असेल. रॉयल एनफिल्डचं तुम्हाला लोगो दिले असणार आहे. ठीक आहे. रेडमध्ये. आणि गरीलाची ब्रँडिंग तुम्हाला अशी दिली असणार आहे. डबल टर्ममध्ये तुमचा हा टाकी दिली असणार माझ्यामध्ये. ही एक अपडेट आलेली यामध्ये. आणि मेन म्हणजे असणार तुमचं यामध्ये तुम्हाला सीटच्या ठिकाणी आता काऊल भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. सीट पण भेटेल पण तुम्हाला जर काढून पण तुम्हाला जर रायडिंग करायचं तर तुम्ही ते करू शकतात. राईट सकट म्हणजे सॉरी कॉईल सकट तुमचा भेटून जाईल. ठीक आहे. ग्रॅब हँडल तुमच्या असणार आहे ब्लॅक बनवते. आणि तो पण पार्ट इथला तुमचा असा दिला असणार आहे. गरीला 450ची तुम्हाला ब्रँडिंग तिथे दिली असणार आहे. ठीक आहे. आणि चेंडर तिथे पण कवर तुमचं ते फायबरमध्ये दिले असणार की साईडला. साईड साईड इंजिन कट ऑफ दिले असणार आणि 6 स्पीड तुमचा मॅन्युअली हा घेरवा दिले असणार काही ठिकाणी. ठीक आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईड असेल बाकी दिले असणार अप साईडला. साईड साईड इंजिन कट ऑफ दिले असणार आणि सेंटर साईड दिले असणार घ्यायला. ठीक आहे. आणि इकडं तुमचं हे असणार आहे लेग गार्ड. ठीक आहे. पिजायला या ठिकाणी तुमचा लेग गार्ड दिले असणार की साईडला. आणि आतमध्ये तो सस्पेन्शन आहे तुमचा हा मोबाईल शॉपमध्ये दिले असणार इकडं. आणि इथं पण तुमचा हा जो पार्ट आहे हा तुमचा फायबरमध्ये दिले असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि टायर्स तुमच्या असणार पाडीच्या 160 R17 दिले असणार पाडीची ऑल व्हील्स. ठीक आहे. आणि तुमचे हे जे असणार आहे आपले टायर हे तुमचे असणार आहे वेगळ्याच कंपनीची दिली आहे. ठीक आहे. आणि दोघंही तुम्हाला टायर असणार ट्यूबलेसमध्ये दिले असणार 270 mm पर्यंत तुम्हाला दिली असणार याची डिस्क ब्रेक पार्टिंगची. आणि मध्ये सेंटर तुम्हाला असणार ABSची प्लेट. इथं पण तुम्हाला वायब्रेची तुम्हाला कॅल्क्युलेट भेटून जाते या ठिकाणी. सायलेन्सर तुमचं असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी. आणि जे असणार आहे पण तुमचा हा पार्ट जो असणार आहे इकडं शीटच्या खाली तुम्हाला आपलं स्टोरेज दिली असणार इकडे साईडला. ठीक आहे. इकडे पण तुमचं ह्याचे पण कॅलिबर इकडे चालला लॉयल तुम्हाला इथं हा लोगो दिसणार स्टँड. ठीक आहे. ब्रेक पॅडल पण तुमचं हे असं असेल दिलेलं या ठिकाणी. आणि तुमचे तुम्हाला O2 सेंटर जाऊन होतं हे इथं तुमचा हा एक O2 सेन्सर तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. आणि इथं एक आहे या ठिकाणी O2 सेन्सर तुम्हाला हा इथे दिलेला आहे OBD2 2B. ठीक आहे. 452 cc तुमचं दिली असते डिस्प्ले. इंजिनमध्ये तुम्हाला लिक्विड कोल्ड सिंगल सिलेंडर रिओ SC4 व्हॅल्यू. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 40 PSची ती 8,000 RPM चालते. आणि 40 NM तुम्हाला टॉर भेटतो 5,500 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 84 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 81.5 mm पर्यंत. हे बघा रिअल प्रोफाईलमध्ये तुमचं इकडे तुम्हाला दिलीच नाही इकडे हे असं. ठीक आहे. टेलाईट तुमची या ठिकाणी दिलेलीच नाही टेलाईट तुमची. आणि DRL तुमची इथं दिलेच नाही म्हणजे ब्लिंकर्स ते पण तुमची जे असते LED दिले असते. रिफ्लेक्टर ते पर्यंत बडगा तुमचं फायबरमध्ये दिले असते. ठीक आहे. हा पार्ट तुमचा असा असणार आहे. काउल तुमचा हे याच्यासोबत भेटून जाईल. ठीक आहे. तुम्हाला जर विदाउट काउल पण तुम्हाला राईट केली असेल तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. शीटची पुसिंग पण चांगली आणि टाकीवरती जी पण हे आहे कलर दिलेला तो पूर्णपणे चेंजेस आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 ते 7 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि बघा या टाकीवरती बघू शकतात की टाकी तुम्हाला पण ऑलमोस्ट मस्त सेमच दिली असणार आहे. ठीक आहे. E20 पण तुम्ही फील भरू शकता आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यावरती फील भरू शकता या ठिकाणी. ठीक आहे. टाकीवरती बघू शकता तुम्हाला जसे 3-4 टाईपचे तुम्हाला कलर भेटतील बघा. ठीक आहे. तुमचं वरचा असणार आहे ग्रे, ब्लॅक, रेड रॉयल एनफिल्डच्या ठिकाणी. आणि इकडची ही जी टीचिंग आहे इथं पण तुमच्या ही रेडमध्ये दिसत आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट तुम्हाला टाकीपैकी तुम्हाला सेमच दिली असेल. पुढचा हँडल पण दाखवतो तुम्हाला.
हे बघा हँडल पण तुमचं सेमच असणार आहे. तुमचं मोडचं बटन दिलं असणार आहे, तुम्हाला 2 मोड दिले असणार आहेत, स्ट्रीट आणि स्पोर्ट्स मोड, ठीक आहे. आणि इकडे तुमचं असणार आहे सेल्फ स्टार्ट बटन दिले असणार आहे आणि पाठीमध्ये तुम्हाला दिलं असणार आहे हॅझार्डचा लँड तुम्हाला दाखवतो. हे बघा चावी पण तुमची सेमच असणार आहे, ऑलमोस्ट तुम्हाला चावी सेमच दिली असणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी हे बघा पुढची गोळी तुमचं हे अशी दिली असते की चायला तुम्हाला यामध्ये मला मोड पण दाखवून येतो पहिल्यांदा. एक मिनटं. हे बघा स्पोर्ट्स आणि स्ट्रीट हे तुमचे 2 मोड दिले असण्यामध्ये, ठीक आहे. आणि पाणी तुमचं असणार आहे इथं हॅझार्डला. आणि बघा सेंटरचा जो खालचा तो लोबिंग आहे तुमचा तो तुमचा हा चालून देईल यामध्ये, ठीक आहे. इकडच्या तुमचं हे होती आतून दिसतं स्पीडोमीटर दिली असते की साईडला. बाकीचे तुमचे हे त्याच्या तुम्हाला फंक्शन दिली असते की साईडला या ठिकाणी ओडोमीटर विंटर सगळं दिली त्यामध्ये, ठीक आहे. इथून पण आपण जॉयस्टिकने आपण हे इथं अप्लाय करू शकतो. बघा इथं ट्रिप 1 ट्रिप 2 फ्यूल रेंज फ्यूल कंजक्शन नंतर मग वोल्टेज गाडीचं बॅटरीमध्ये किती आहे इंजिन टेम्परेचर किती आहे इथे आपण सेट करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेच नाही, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही आपण रायडिंग करताना त्याच्यामुळे मोड पण चेंज करू शकतो, ठीक आहे. सेंटर तुम्हाला न्यूट्रल तर हे दिसणार आहे गिअर शिफ्टर, ठीक आहे. याच्यानंतर सगळं दिलेच आहे, ठीक आहे. किती किलोमीटर झालं ते आणि ट्रॅक इथं आपण हे करू शकतो ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो त्यामध्ये, ठीक आहे. रोड मोडमध्ये सध्या आहे, स्ट्रीट मोडमध्ये कोणत्या तरी मोडमध्ये आहे स्ट्रीट मोड आणि स्पोर्ट्स मोड बस हे 2च आहे त्याच्यामध्ये. मला इकडच्या तुमचे हेडलाचे कटो दिले असणार आहे आणि हे तुमचं असणार आहे होम जोडण इकडच्या या ठिकाणी तुमचं होम जोडण दिसलं पाहिजे. आणि इथं टर्निंग गिअर लाईट आणि आपले हे जॉयस्टिक असणार आहे याला ऑपरेटिंग करण्यासाठी. आणि खाली तुम्हाला दिसणार आहे हॉर्न सेंटरला इथं बघा या ठिकाणी तुम्हाला हा टाईप सी मध्ये तुम्हाला इथं पोर्ट दिसत असतो मोबाईलला चार्ज करण्यासाठी, ठीक आहे. आणि लोक पण तुमचं हँडल पण तुमचं हे पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे, राऊंड शेपमध्ये तुमचे मिरर द्यायचे नाही जायला, ठीक आहे. ऑलमोस्ट मस्त सगळं सेमच असणार आहे. आणि हा जो कार्ड आहे तुमचा हा सेफ्टी दिली असेल याच्याला, ठीक आहे. याच्यासाठी सेफ्टीला या एवढं मस्त मला देऊन दिली असं आहे, ठीक आहे. आणि स्टेज जे असतात आपल्या व्हील्सवरती तुम्हाला अशी रिफ्लेक्टर दिली असणार आहे. सो म्हणजे कलर वाईज तुमचे वेगवेगळे दिले असणार आहे. आतमध्येचे पण कलर आहे तुमचं ऑलवेज तुमचं म्हणून दोघंही ब्लॅकमध्ये दिलेच नाही, ठीक आहे. तुम्हाला मी आता गाडीचा साऊंड ऐकवतो. तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला गाडीचा कसा येतो, पण ऑलमोस्ट तुम्हाला साऊंड पण सेमच आहे, ठीक आहे. इथं पण तुम्हाला ग्रामीण संख्येच्या गाडीला एका त्याने स्टँडवरती लावण्यासाठी. आणि इथं पण तुम्हाला बघा हा पार्ट जो आहे तुमचा पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे, ठीक आहे. आपण इथं फुल भरू शकतो नॉर्मल पण आणि 820चं पण. फ्रंटपेक्षा रिअलचे तुम्हाला टायरचं साईज तुम्हाला थोडीशी जास्त असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती डिझाईन पण ती वेगळी दिसते एकदमच. म्हणजे रायडिंग करताना तुम्हाला कोणतेही म्हणजे ग्रिप तुमची चांगली मजबूत भेटेल तुम्हाला पकड टर्न करताना. जास्त यू टर्नमध्ये तुमची गाडी जशी टर्न होती तर तुमची गाडी स्लिप नाही होणार अशी तुमची तुम्हाला ग्रिपच दिलेली असते यामध्ये. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 2090 एमपर्यंत, वेट दिलेली असणार आहे 855 एमपर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1095 एमपर्यंत, सीट हाईट दिलेली असणार 780 एमपर्यंत. नंतर मग तुम्हाला म्हणजे व्हील बेस दिलेला असणार 1440 एमपर्यंत. नंतर यामध्ये तुम्हाला दिलं असणार कव वेट 185 kg आणि इक्विपमेंट सगळं तुम्हाला जाईल तिची कव वेट 191 kg. कलरमध्ये तुम्हाला ॲपेक्समध्ये असणार आहे ॲपेक्स ब्लॅक, ॲपेक्स ग्रीन आणि ॲपेक्स रेड. याच्यामध्ये अजून फ्लशमध्ये असणार आहे तुम्हाला हा कलर असणार आहे ब्रेव ब्ल्यू. डॅशमध्ये तुमचे वेगवेगळे कलर दिले असणार आहे ब्ल्यू, ट्विन लाईट ब्ल्यू, ॲश, नंतर मग स्मोक सिल्वर आणि एक असणार आहे ब्रॉन्झ कलर. तुम्हाला या गाडीची प्राईस असणार आहे डोंबिवलीमध्ये तुम्हाला पेंडर कॉलेजच्या अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम मिळतो सिटी मॉलच्या ठिकाणी पूजा रॉयल एनफील्ड, ठीक आहे. तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला सांगतो की प्राईसची जी पण प्राईस असणार आहे गाडीची तुमची वेगळी असणार आहे. ही सेकंड टॉप मॉडल आहे, टॉप मॉडलमध्ये तुम्हाला प्राईस वेगळी असणार आहे, ही सेकंड टॉप साईजचं मॉडल आहे, ठीक आहे. या मॉडलची तुम्हाला एक शोरूम प्राईस वेगळी असणार आहे, ठीक आहे. आणि ऑन रोड प्राईस तुमची वेगळी असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुमची सगळी प्राईस वेगळी दिली असणार आहे. एक शोरूम प्राईस असणार आहे 2,56,387 लाखापर्यंत असणार आहे. एक शोरूम प्राईस आहे की ऑन रोड प्राईस तुमची असणार आहे 3,24,685 रुपयेपर्यंत, ठीक आहे.
आणि तुम्हाला सांगतो की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सीट वाईज तुमची जी पण प्राईज असणार ती तुमची ती वेगवेगळी असणार दिलेली, ठीक आहे. शोरूमची तुम्हाला सर्व डिटेल दिली असणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथं जाऊन डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता. ते लोक माझ्या चॅनल तिने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटतात, ठीक आहे मित्रांनो. तर अशी गाडीवर परत पुढच्याच भेटूया.